Good morning, guys. In the previous lecture, we will complete our unit number 2 of modern algebra. This is our lecture number 12. In this lecture, we will start unit number 3, whose name is homomorphism and isomorphism. In this unit, we will study about the homomorphism, homomorphic image, kernel of homomorphism, isomorphism of group, fundamental theorem on homomorphism of group, then natural homomorphism, then second isomorphism theorem, and then we see lastly is third isomorphism theorem. ओके या आज आपण युनिट नंबर 3 सुरू करू. युनिट नंबर 3 मध्ये आपण शिकणार आहेत होमोमॉर्फिझम, होमोमॉर्फिक इमेज, कर्नेल ऑफ होमोमॉर्फिझम, देन आयसोमॉर्फिझम ऑफ ग्रुप, then fundamental theorem of homomorphism of group, then natural homomorphism, also called as the first isomorphism theorem. Second isomorphism, next is second isomorphism theorem, and next is third isomorphism theorem. Okay, now we see the definition of 1-1. What is the 1-1 function? Let f be a mapping. F is said to be a 1-1 if f of x equals to f of y, if and only it implies x equals to y. जर आपण इमेज जर सारख्या घेतल्या आणि त्यावरून जर आपल्याला एलिमेंट जर सारखे मिळत असेल तर आपण अशा मॅपिंगला काय म्हणू? 1-1 मॅपिंग म्हणू. लक्ष द्या इकडे, याला जर आपण डोमेन कन्सिडर केला, इट इज अवर डोमेन अँड दिस इज अवर कोडोमेन, दिस इज अवर कोडोमेन. तर डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेनमध्ये काय मिळाले पाहिजे? इमेज मिळाले पाहिजे. जर डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेनमध्ये जर इमेज मिळत असेल तर आपण म्हणू हे मॅपिंग कशी आहे तुमची? 1-1 मॅपिंग आहे. तर नेक्स्ट डेफिनेशन इज ऑन टू मॅपिंग. व्हॉट इज अ ऑन टू मॅपिंग? Mapping F is said to be onto if and only if y belongs to g dash, then there exists a x belongs to g such that f of x equals to y. पुन्हा कन्सिडर करा, एक डोमेन कन्सिडर करा. हा झाला आपला एक डोमेन. ओके, त्यानंतर हा झाला आपला एक कोडोमेन. व्हॉट इज ऑन टू? बघा 1-1 काय होतं आपला? 1-1 होता आपला डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेनमध्ये काय मिळालं पाहिजे? इमेज मिळाली पाहिजे. असं जर होत असेल तर अशा मॅपिंगला म्हणतो आपण 1-1 मॅपिंग. व्हॉट इज ऑन टू मॅपिंग? ऑन टू मॅपिंग म्हणजे कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला डोमेनमध्ये प्री इमेज मिळाली पाहिजे. काय मिळाले पाहिजे? कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला डोमेनमध्ये प्री इमेज मिळाली पाहिजे. ही जर कंडिशन व्हेरीफाय होत असेल तर अशा मॅपिंगला आपण म्हणतो ऑन टू मॅपिंग. पुन्हा एकदा डेफिनेशन वाचून घेतो, लक्ष द्या. मॅपिंग एफ इज सेड टू बी ऑन टू इफ अँड ओनली इफ वाय बिलॉंग्स टू जी डॅश. वाय बिलॉंग्स टू जी डॅश म्हणजे या कोडोमेनला आपण जी डॅश कन्सिडर करतोय आणि वाय म्हणजे वाय एखादा एलिमेंट आहे या कोडोमेनमधला. वाय बिलॉंग्स टू जी डॅश, देन देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू जी. एक्स बिलॉंग्स टू जी. जीमध्ये हा डोमेन, जी म्हणजे डोमेन. डोमेनमधला एखादा एलिमेंट असा मिळाला पाहिजे त्याची इमेज काय असली पाहिजे? वाय ही त्याची इमेज असली पाहिजे. म्हणजे एक्स हा जर एलिमेंट आपल्याला डोमेनमधून मिळत असेल तर एक्सची इमेज आहे वाय असली पाहिजे. म्हणजेच आपण लिहू शकू एफ ऑफ एक्स इक्वल्स टू वाय. इन सिम्पल वे कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला प्री इमेज डोमेनमध्ये एक्झिस्ट व्हायला पाहिजे. अशा मॅपिंगला आपण काय म्हणतो? ऑन टू मॅपिंग म्हणतो. देन व्हॉट इज अ होमोमॉर्फिझम? Definition of homomorphism is let G be a group under the operation of star and G dash be the another group under the operation of dot. म्हणजे G आपल्याकडे हा ग्रुप आहे अंडर द ऑपरेशन ऑफ स्टार आणि G डॅश हा आपल्याकडे एक वेगळा ग्रुप आहे अंडर द ऑपरेशन ऑफ डॉट. म्हणजे G आणि G डॅश हे दोन्ही ग्रुप आहे पण वेगवेगळ्या ऑपरेशनच्या अंडरमध्ये. देन द मॅपिंग F फ्रॉम G to G dash is said to be a homomorphism if and only if f of a star b equals to f of a dot f of b for all a comma b belongs to g. तेव्हा आपण या एफला काय म्हणू शकणार आहे? तेव्हा आपण या एफ मॅपिंगला आपण होमोमॉर्फिझम म्हणतो. ओके, लेट जी बी अ ग्रुप अंडर द ऑपरेशन ऑफ स्टार अँड जी डॅश बी द अनदर ग्रुप अंडर द ऑपरेशन ऑफ डॉट, then the mapping f from G to G dash is said to be a homomorphism if and only if f of a star b equals to f of a dot f of b. जरी ही मॅपिंग ही जर कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, कोणती कंडिशन? f of a star b इक्वल्स टू f of a डॉट f of b. म्हणजे f of a star b ला आपण या टाईपमध्ये जर लिहू f of a डॉट f of b फॉर ऑल a comma b बिलॉंग्स टू g, देन ही जी मॅपिंग आहे डिफाईन केली आपण f फ्रॉम G to G डॅश, ही मॅपिंग काय होईल तुमची? होमोमॉर्फिझम होईल.
Then next definition is homomorphic. What is a homomorphic? If phi is a mapping from G to G dash is a onto homomorphism, then G is called as a homomorphic to G dash. एखादी जर मॅपिंग असेल आपल्याकडे, आपण त्याला जर मॅपिंग म्हटलं फाय, इफ फाय इज अ मॅपिंग फ्रॉम जी टू जी डॅश, कोणत्या ग्रुपवरून कोणत्या ग्रुपवरती आहे, जी पासून टू जी डॅश. इथे आपला डोमेन आहे जी आणि को डोमेन आहे तुमचा जी डॅश. डोमेन काय तुमचं इथे जी आणि कोडोमेन आहे तुमचा जी डॅश. इफ फाय इज अ मॅपिंग फ्रॉम डोमेन टू कोडोमेन, व्हॉट इज अ डोमेन इज जी अँड कोडोमेन इज जी डॅश. फाय इज अ मॅपिंग फ्रॉम जी टू जी डॅश इज अ ऑन टू होमोमॉर्फिझम. ही काय करत असेल, ऑन टू असेल. ऑन टू म्हणजे कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला डोमेनमध्ये प्री इमेज मिळायला पाहिजे. आणि होमोमॉर्फिझम म्हणजे एखादी जर आपल्याकडे मॅपिंग असेल एफ फ्रॉम जी टू जी डॅश, त्याने ही कंडिशन जर सॅटिस्फाय करायला पाहिजे, तर तेव्हा ती मॅपिंग काय होईल तुमची, होमोमॉर्फिझम होईल. जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल एकच मॅपिंग, तर अशा मॅपिंगला काय म्हणतो आपण, होमोमॉर्फिक म्हणतो. काय म्हणतो अशा मॅपिंगला, होमोमॉर्फिक म्हणतो. ई फाय इज अ मॅपिंग फ्रॉम जी टू जी डॅश इज ऑन टू होमोमॉर्फिझम, देन जी इज कॉल्ड अ होमोमॉर्फिक टू जी डॅश. तेव्हा आपण काय म्हणू, जी हा होमोमॉर्फिक आहे कशाला, जी डॅशला. म्हणजे डोमेन इज होमोमॉर्फिक टू कोडोमेन. नेक्स्ट डेफिनेशन इज आयसोमॉर्फिझम. व्हॉट इज आयसोमॉर्फिझम? लेट जी अँड जी डॅश बी द टू ग्रुप्स वन होमोमॉर्फिझम. जी अँड जी डॅश काय तुमचे दोन ग्रुप्स आपल्याकडे कसे आहेत, वन पण आहेत आणि होमोमॉर्फिझम आहे. वन म्हणजे डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेनमध्ये काय मिळते, इमेज मिळते. होमोमॉर्फिझम म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते. Let G and G dash with the two groups 1 and homomorphism, then the mapping phi from G to G dash is called a isomorphism. Then mapping phi from G to G dash mapping काय होईल तुमची, isomorphism होईल. Okay. Next definition is isomorphic. What is isomorphic? The two groups G and G dash is said to be a isomorphic if there exists an isomorphism phi from G to G dash which is a onto. म्हणजेच ही जी मॅपिंग आहे आपली फाय फ्रॉम जी टू जी डॅश, ही कशी असेल तुमची, आयसोमॉर्फिझम पण सॅटिस्फाय करत असेल अँड ऑन टू ही कंडिशन पण सॅटिस्फाय करत असेल. फाय फ्रॉम जी टू जी डॅश ही जर मॅपिंग तुमची आयसोमॉर्फिझम ॲज वेल ॲज ऑन टू या जर दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल, तर तर यामध्ये जी टू जी डॅश हे काय होईल तुमची आयसोमॉर्फिक इमेज होईल. म्हणजेच आपण म्हणू शकतो in this case G is isomorphic to G dash and it is denoted by G is isomorphic to G dash. Definition वाचतोय, the two groups G and G dash is said to be isomorphic if there exists an isomorphism phi from G to G dash which is a onto. In this case G is isomorphic to G dash. म्हणजेच आपल्याला म्हटलं आहे दोन ग्रुप्स जी अँड जी डॅश, जी आणि जी डॅश असे आपल्याकडे जर दोन ग्रुप्स असतील आणि हे जर यांच्यावरचं मॅपिंग म्हणजेच फाय फ्रॉम जी टू जी डॅश हे जर आयसोमॉर्फिझम असेल आणि ऑन टू ही कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल, तर आपण म्हणू जी ही आयसोमॉर्फिक टू जी डॅश अँड इट इज डिनोटेड बाय जी इज आयसोमॉर्फिक टू जी डॅश. Then next is some important result. First result is if G is a group under the operation of dot and G dash is a group under the operation of dot, then the mapping phi from G to G dash is said to be a homomorphism if and only phi of A dot B is equivalent to phi of A into phi of B. Okay. काय म्हणते फर्स्ट रिझल्ट आपला, G and G dash हे जर दोन्ही तुमचे ग्रुप असेल अंडर द सेम ऑपरेशन, दॅट इज under the operation of dot, then the mapping phi from G to G dash, then the mapping phi from G to G dash is said to be a homomorphism. ही जी मॅपिंग डिफाईन केली आहे फ्रॉम G पासून तर G डॅश पर्यंतची मॅपिंग ही काय राहील तुमची, होमोमॉर्फिझम राहील. इफ अँड ओनली जर ही कंडिशन ती सॅटिस्फाय करत असेल. ही कोणती कंडिशन आहे तुमची, फाय ऑफ ए डॉट बी इज इक्विवलन्स टू फाय ऑफ ए इंटू फाय ऑफ बी. ही जर कंडिशन ही मॅपिंग जर सॅटिस्फाय करत असेल तर ही मॅपिंग काय राहील तुमची, होमोमॉर्फिझम राहील. ओके. सेकंड रिझल्ट इज इफ जी इज अ ग्रुप अंडर द ऑपरेशन ऑफ ॲडिशन अँड जी डॅश इज अ ग्रुप अंडर द ऑपरेशन ऑफ ॲडिशन, म्हणजेच जी अँड जी डॅश हे काय राहील तुमचे ग्रुप्स राहील अंडर द सेम ऑपरेशन, दॅट इज द ॲडिशन ऑपरेशन.
then the mapping phi from G to G dash is said to be a homomorphism if and only phi of A plus B is equivalent to phi of A plus phi of B. तेव्हा हे जे मॅपिंग आपण डिफाईन करतोय फाय फ्रॉम जी टू जी डॅश, ही मॅपिंग काय राहील तुमची होमोमॉर्फिझम राहील. ही मॅपिंग काय राहील तुमची होमोमॉर्फिझम राहील इफ अँड ओनली फाय ऑफ ए प्लस बी इज इक्वलन्स टू फाय ऑफ ए प्लस फाय ऑफ बी. ही जर कंडिशन तुमची सॅटिस्फाय होत असेल तेव्हा ही मॅपिंग फाय ऑफ जी टू जी फाय इज अ मॅपिंग फ्रॉम जी टू जी डॅश, ही मॅपिंग काय राहील तुमची होमोमॉर्फिझम राहील. थर्ड result is if G is a group under the operation of addition and G dash is a group under the operation of dot, then the mapping phi from G to G dash is said to be a homomorphism if and only phi of A plus B is equivalent to phi of A into phi of B. जर ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल या मॅपिंग कडून तेव्हा ही मॅपिंग काय राहील तुमची होमोमॉर्फिझम राहील. ओके, देन नेक्स्ट इज आयसोमॉर्फिझम. The next result is 4. Isomorphism is also defined as 1-1 onto an homomorphism. आयसोमॉर्फिझमलाच आपण वेगळ्या पद्धतीने कसं डिफाईन करू शकतो, अशी मॅपिंग जी काय असेल 1-1 असेल, ऑन टू असेल आणि होमोमॉर्फिझम असेल, अशी मॅपिंग ज्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल 1-1 ऑन टू अँड होमोमॉर्फिझम, अशा मॅपिंगला आपण काय म्हणू शकतो, आयसोमॉर्फिझम म्हणू शकतो. नेक्स्ट रिझल्ट इज the mapping phi from G to G dash is onto homomorphism, then the mapping phi is a homomorphic, then the mapping phi is homomorphic. अशी एखादी मॅपिंग phi from G to G dash is onto an homomorphism. एखादी मॅपिंग जर onto असेल आणि होमोमॉर्फिझम असेल तर त्या मॅपिंगला आपण काय म्हणू शकतो, होमोमॉर्फिक म्हणू शकतो. बघा पुन्हा पाचवा रिझल्ट, phi is a mapping from G to G dash is onto homomorphism, then the mapping phi is called as a homomorphic. Then the mapping phi is called as a homomorphic. Next result is phi is a mapping from G to G dash is 1-1 homomorphism, then the mapping phi is a isomorphism. Then the mapping phi is a isomorphism. Okay, phi is a mapping from G to G dash is 1-1 and homomorphism. phi ही मॅपिंग कशी असायला पाहिजे, 1-1 असायला पाहिजे आणि होमोमॉर्फिझम असायला पाहिजे. जर मॅपिंग phi 1-1 आणि होमोमॉर्फिझम असेल तेव्हा ती मॅपिंगला काय म्हणू शकतो आपण, आयसोमॉर्फिझम म्हणू शकतो. ओके, इफ phi is a mapping from G to G dash is 1-1 as well as homomorphism, then the mapping phi is called as a isomorphism. Okay, next result is if a mapping phi from G to G dash is 1-1 onto an homomorphism, then the mapping phi is a isomorphic. Then the mapping phi is isomorphic. जर तुमचे मॅपिंग phi ही काय असेल तुमचे 1-1 असेल, onto असेल आणि होमोमॉर्फिझम असेल, जर मॅपिंग phi ने 1-1 onto an homomorphism या तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय केल्या असेल तेव्हा त्या मॅपिंग फायला आपण काय म्हणू शकतो, आयसोमॉर्फिक म्हणू शकतो. हे होते तुमचे 7 रिझल्ट. नेक्स्ट इज अ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 1 इज लेट अ मॅपिंग f from r positive to r be defined by f of x equals to log x where x belongs to r positive, where r positive is a multiplicative group of positive real numbers and r is an additive group of all real numbers. Then show that f is an isomorphism from r positive onto r and r is isomorphic to r positive. r is isomorphic to r positive. काय दिलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये, बघा आपल्याला मॅपिंग डिफाईन केलेली आहे. f is a mapping from r positive to r. What is r positive? r positive is a multiplicative group of positive real number and r is a group of real number. r is a group of real number. तर आपल्याला ही मॅपिंग काय दाखवायची आहे, ही मॅपिंग आपल्याला आयसोमॉर्फिझम दाखवायची आहे. आयसोमॉर्फिझम झाल्यानंतर आपल्याला त्या मॅपिंगला काय दाखवायचं आहे, ऑन टू ही कंडिशन सॅटिस्फाय करते. त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे आर इज आयसोमॉर्फिक टू आर पॉझिटिव्ह. ओके, चला तर एक्झाम्पल सॉल्व करू. ओके, लेट मॅपिंग f फ्रॉम r पॉझिटिव्ह r इज डिफाईन्ड बाय f ऑफ x इक्वल्स टू log x फॉर ऑल x बिलॉंग्स टू r पॉझिटिव्ह. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. ही आपल्याला गिवन कंडिशन आहे प्रॉब्लेममध्ये, f ऑफ x इक्वल्स टू log x. ओके, आपल्याला
मॅपिंग एफ ही काय दाखवायची, आयसोमॉर्फिझम दाखवायची आहे फ्रॉम आर पॉझिटिव्ह ऑन टू आर. म्हणजेच बाय डेफिनेशन ऑफ आयसोमॉर्फिझम आपल्याला काय दाखवावं लागेल, मॅपिंग एफ इज ऑन टू दाखवावं लागेल, सॉरी मॅपिंग एफ इज 1 1 दाखवावं लागेल आणि होमोमॉर्फिझम दाखवावं लागेल. ओके, फर्स्ट वी शो दॅट द मॅपिंग एफ इज अ होमोमॉर्फिझम. फर्स्ट कंडिशन इज एफ इज होमोमॉर्फिझम आपल्याला दाखवायचं आहे. होमोमॉर्फिझम दाखवण्यासाठी आपल्याला आर पॉझिटिव्हमधून 2 एलिमेंट कन्सिडर करावं लागेल. लेट एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर पॉझिटिव्ह, देन एफ ऑफ एक्स इंटू वाय इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स इंटू वाय. बघा एफ ऑफ एक्सला कसं डिफाईन केलं आहे, एफ ऑफ एक्सला त्याने डिफाईन केलं आहे लॉग एक्स. तर एक्सच्या ठिकाणी जर आपल्याकडे 2 फंक्शनचं जर मल्टिप्लिकेशन असेल एफ ऑफ एक्स इंटू वाय, तर लॉगमध्ये काय पण येईल, लॉगमध्ये पण तुमचं 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन येईल. म्हणजेच एफ ऑफ एक्स इक्वल्स टू लॉग एक्स आपण लिहू शकतो. तर एफ ऑफ एक्स इंटू वायलाच आपण लॉग ऑफ एक्स इंटू वाय लिहू शकतो. ओके, therefore we take the 2 element x comma y belongs to r positive. Therefore we can write f of x into y equals to log of x into y. Then the property of log, we can write log x into y equals to log x plus log y. But from the equation number 1, log x is f of x and log y is f of y. Therefore we can write log x is f of x plus log y is f of y. Therefore we get f of x into y equals to f of x plus f of y, and this is the required condition of homomorphism. हे कशाची कंडिशन आहे तुमची, होमोमॉर्फिझमची कंडिशन आहे. म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो हेन्स एफ इज अ होमोमॉर्फिझम. होमोमॉर्फिझमची कंडिशन सॅटिस्फाय करतोय मॅपिंग एफ, त्यामुळे आपण म्हणू शकतो हेन्स द मॅपिंग एफ इज अ होमोमॉर्फिझम. होमोमॉर्फिझम कंडिशन दाखवली. आयसोमॉर्फिझमसाठी काय दाखवायचं होतं आपल्याला, आयसोमॉर्फिझमसाठी दाखवायचं होतं एफ कसं आहे तुमचा होमोमॉर्फिझम, आणि सेकंड कंडिशन दाखवायची होती एफ सॅटिस्फाईज द 1 1 कंडिशन. ओके, त्यामधले आपण एफ काय दाखवला, होमोमॉर्फिझम दाखवला. आता आपल्याला दाखवायचं एफ काय सॅटिस्फाय करतोय, 1 1 ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय. फॉर द 1 1 कंडिशन वी टेक द इमेज आर इक्वल. 1 1 कंडिशनसाठी काय करायचं असते आपल्याला, इमेज इक्वल घ्यायचे असते आणि त्यावरून आपल्याला शो करायचं असते एलिमेंट्स कसे राहतील तुमचे, इक्वल राहतील. ओके, for the 1 1 condition, let consider f of x equals to f of y, f of x equals to f of y, and therefore f of x from equation number 1 काय लिहू शकतो आपण, f of x ला equals to log x लिहू शकतो. म्हणजेच f of x ला आपण लिहू शकतो log x equals to, आणि f of y ला आपण लिहू शकतो log y. बघा आपल्याला गिवन दिला f of x ला आपण लिहू शकतो log x. सेम f of y ला काय लिहू शकणार आहे आपण, log y. x इज जस्ट रिप्लेस बाय y. म्हणजेच f of x इक्वल्स टू f of y. जर इमेज आपण इक्वल घेतला तर f of x ला आपण लिहू शकतो log x इक्वल्स टू f of y ला आपण लिहू शकतो log y. log इज कॅन्सल, देन वी गेट x इक्वल्स टू y. बघा इमेज आर इक्वल घेतल्या होत्या, इमेजवरून आपल्याला काय मिळालं, एलिमेंट्स आर इक्वल. म्हणजे 1 1 कंडिशन काय होते आपली, सॅटिस्फाय होते. देअरफॉर वी कॅन राईट इफ द इमेजेस आर इक्वल, दॅट इज द f of x इक्वल्स टू f of y, it implies elements are equal. Elements are equal, it means that x equals to y. Therefore we can say that hence f is a 1 1. Hence f is a 1 1. Okay, hence f is a 1 1. Then next is f is a onto. नेक्स्ट काय दाखवायचं आहे आपल्याला, f काय तुमचा द मॅपिंग f काय सॅटिस्फाय करते, ऑन टू ही कंडिशन सॅटिस्फाय करते. ऑन टू ही कंडिशन सॅटिस्फाय करते म्हणजे काय, कोडोमेनमधल्या प्रत्येक इलिमेंटला डोमेनमध्ये प्री इमेज एक्झिस्ट होते. ओके, लेट ए बिलॉंग्स टू आर, देन देअर एक्झिस्ट. कोडोमेन काय तुमचा, बघा मॅपिंग आहे तुमची एफ फ्रॉम आर पॉझिटिव्ह टू आर. इथे डोमेन झाला तुमचा आर पॉझिटिव्ह, डोमेन काय झाला तुमचा आर पॉझिटिव्ह, आणि आर काय झाला तुमचा कोडोमेन. तर ऑन टू ही कंडिशन दाखवण्यासाठी आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, कोडोमेनमधला एक एलिमेंट कन्सिडर करावं लागेल. कोडोमेनमधला एक एलिमेंट कन्सिडर करावं लागेल आणि त्या एलिमेंटला डोमेनमध्ये एक प्री इमेज आहे हे आपल्याला दाखवावं लागेल. ओके, लेट कन्सिडर ए बिलॉंग्स टू आर. कोडोमेन आपला आर आहे, त्यामुळे आरमधून एक एलिमेंट आपण कन्सिडर करू. लेट ए बिलॉंग्स टू आर, देन देअर एक्झिस्ट ई टू द पॉवर ए बिलॉंग्स टू आर पॉझिटिव्ह, such that f of e to the power a equals to log of e to the power a, which is equals to a. By the property of log आपण याला काय लिहू शकतो, a आपला समोर आहे into log e, but we know that the value of log e is 1, therefore a into 1.
अँड मल्टिप्लिकेशन ऑफ ए इंटू 1 इज ए, म्हणजेच एफ ऑफ ई टू द पॉवर ए इक्वल्स टू काय मिळतो आहे आपल्याला, ए मिळतो आहे. दस एफ इज अ होमोमॉर्फिझम 1 1 अँड ऑन टू. बघा आपण आरमधला एक एलिमेंट कन्सिडर केला आणि या एलिमेंटला प्री इमेज डोमेनमध्ये एक्झिस्ट होते आपण दाखवलं, म्हणजेच आपण ऑन टू ही कंडिशन शो केली. दस एफ इज अ होमोमॉर्फिझम 1 1 आणि ऑन टू या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय, म्हणजेच आपण म्हणू शकतो हेन्स एफ इज अ आयसोमॉर्फिझम फ्रॉम आर पॉझिटिव्ह ऑन टू आर. हेन्स प्रूव्ह हेच आपल्याला शो करायचं होतं. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम इज लेट आर बी अ ॲडिटिव्ह ग्रुप. Next problem is let R be the additive group of all real numbers and let R positive be the multiplicative group of all positive real numbers. Show that the mapping f from R to R positive defined by f of x equals to e to the power x for all x belongs to R is a isomorphism. Isomorphism दाखवायचं म्हणजे काय काय दाखवायचं आपल्याला, होमोमॉर्फिझम दाखवायचं आहे, 1 1 दाखवायचं आहे आणि ऑन टू दाखवायचं आहे. काय काय दाखवायचं आहे आपल्याला, होमोमॉर्फिझम दाखवायचं आहे, 1 1 दाखवायचं आहे आणि ऑन टू दाखवायचं आहे. ओके, लेट कन्सिडर द मॅपिंग. जे दिलेले मॅपिंग आहे ते लिहून घेऊ. लेट कन्सिडर मॅपिंग लेट मॅपिंग एफ फ्रॉम आर टू आर पॉझिटिव्ह इज डिफाईन्ड बाय एफ ऑफ एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. इक्वेशन लिहिलं आपल्याला, हे आपल्याला गिवन आहे प्रॉब्लेममध्ये. ओके, मॅपिंग दिलेली आपल्याला प्रॉब्लेममध्ये एफ फ्रॉम आर टू आर पॉझिटिव्ह इज डिफाईन्ड बाय एफ ऑफ एक्स इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स. आणि आपल्याला म्हटलं ही मॅपिंग कशी काय दाखवा म्हणते, आयसोमॉर्फिझम दाखवा म्हणते. आयसोमॉर्फिझम दाखवा म्हणजे काय दाखवायचं आहे, होमोमॉर्फिझम दाखवायचं आहे. देन नेक्स्ट दाखवायचं आहे आपल्याला ऑन टू 1 1 दाखवायचं आहे. देन आपल्याला दाखवायचं आहे थर्ड कंडिशन इज ऑन टूची कंडिशन. ओके, फर्स्ट वी शो दॅट एफ इज अ होमोमॉर्फिझम. लेट एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर. देन जर दोन एलिमेंट आपण कन्सिडर करू डोमेनमधून, देअरफॉर वी हॅव f of x plus y equals to e to the power x plus y from equation 1. f of x ला जर आपण e to the power x आपण लिहू शकतो, देन f of x plus y ला आपण e to the power x plus y लिहू शकतो. x is just replaced by x plus y. Therefore we can write f of x plus y equals to e to the power x plus y. सेपरेट द पॉवर जर सेपरेट केला तर काय मिळेल आपल्याला, e to the power x into e to the power y. अँड e to the power x बाय इक्वेशनवरून काय लिहू शकतो आपण, e to the power x ला f of x लिहू शकतो आणि एक्सच्या ठिकाणी जर y पुट केला तर आपण काय लिहू शकतो, e to the power y ला e to the power y ला आपण f of y लिहू शकतो. e to the power x equals to f of x and e to the power y equals to f of y. This is also from equation number 1. Therefore we get f of x plus y equals to f of x into f of y, and which is the required condition of homomorphism. Therefore we can say that f satisfies the condition of homomorphism. Therefore the mapping f is a homomorphism. Okay, next is आपल्याला दाखवायचं आहे f is a 1 1. 1 1 दाखवायचं आहे म्हणजे काय दाखवायचं आहे, डोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेनमध्ये काय होतं आहे, इमेज एक्झिस्ट होते आहे. ओके, म्हणजेच आपल्याला इमेज सारख्या घ्यावं लागेल, इमेज सारख्या घेऊन त्यांचे एलिमेंट सारखे दाखवावं लागेल. लेट कन्सिडर दॅट टू इमेजेस आर इक्वल, दॅट इज f of x इक्वल्स टू f of y. f of x इक्वल्स टू f of y जर आपण इक्वल घेतले तर f of x ला बाय डेफिनेशन म्हणजे फ्रॉम इक्वेशन नंबर 1 वरून आपण लिहू शकतो f of x इक्वल्स टू e टू द पॉवर x आणि f of y इक्वल्स टू e टू द पॉवर y. म्हणजेच f of x इक्वल्स टू f of y ला लिहिता येईल आपल्याला e टू द पॉवर x इक्वल्स टू e टू द पॉवर y. बट इफ वी टेक लॉग ऑन बोथ साईड, जर आपण दोन्ही साईडला जर लॉग घेतला, लॉग ऑफ e टू द पॉवर x इक्वल्स टू लॉग ऑफ e टू द पॉवर y. काय केलं आहे आपण इथे, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. जर दोन्ही साईडला आपण जर लॉग घेतला तर आपल्याला लिहिता येईल लॉग ऑफ e टू द पॉवर x इक्वल्स टू लॉग ऑफ e टू द पॉवर y. देन बाय द प्रॉपर्टी ऑफ लॉग आपण काय लिहू शकतो, x इंटू लॉग ई. बाय द प्रॉपर्टी ऑफ लॉग ऑफ e टू द पॉवर x ला लिहू शकतो आपण x इंटू लॉग ई आणि लॉग ऑफ e टू द पॉवर y ला आपण लिहू शकतो y इंटू लॉग ई. बट व्हॅल्यू ऑफ लॉग ई इज 1, म्हणजेच आपल्याला इथे मिळेल x इंटू 1 and again value of log e is again 1, therefore y into 1 and x into 1 is x and y into 1 is y. Therefore we can write log of e to the power x is x and log of e to the power y is y, and given condition is log of e to the power x equals to log of e to the power y and it gives x equals to y. काय घेतलं होतं आपण, इमेजेस सारख्या घेतल्या होत्या
आणि त्यांचे एलिमेंट म्हणजेच एक्स आणि वाय काय दाखवायचे होते आपल्याला, इक्वल दाखवायचे होते. इमेजेस इक्वल घेतल्या आणि एलिमेंट्स आपण इक्वल दाखवले म्हणजे काय झालं, मॅपिंग एफने 1-1 ही कंडिशन सॅटिस्फाय केली. देअरफॉर एफ इज अ 1-1. देअरफॉर द मॅपिंग एफ इज अ 1-1. आता आपल्याला दाखवायचं आहे एफ इज अ ऑन टू म्हणजे कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला डोमेनमध्ये काय असायला पाहिजे, प्री इमेज एक्झिस्ट असायला पाहिजे. ओके, लेट एक्स बिलॉंग्स टू आर पॉझिटिव्ह. कोडोमेन काय मॅपिंग आहे आपली एफ फ्रॉम आर टू आर पॉझिटिव्ह. इथे डोमेन काय तुमचा आर हा डोमेन आहे आणि आर पॉझिटिव्ह काय तुमचा कोडोमेन आहे. ओके, आता कोडोमेनमधून एक एलिमेंट कन्सिडर करायचा आणि त्या एलिमेंटला डोमेनमध्ये प्री इमेज एक्झिस्ट होते आपल्याला दाखवायचे. लेट एक्स बिलॉंग्स टू आर पॉझिटिव्ह, देन देअर एक्झिस्ट लॉग एक्स बिलॉंग्स टू आर such that f of log x equals to e to the power log x, and by the property of log आपण याला लिहू शकतो e to the power log x to the base e, यालाच आपण लिहू शकतो equals to x, and this is the condition of onto. Therefore we can say that the mapping f is a onto. म्हणजेच आपण मॅपिंग f ने कोणकोणत्या कंडिशन सॅटिस्फाय केलं आहे. Therefore the mapping f satisfies the homomorphism 1-1 as well as onto condition. Therefore you can say that f is the isomorphism from r to r positive. Therefore we can say that r is isomorphic to r positive. Okay, this is here the lecture is end. Thank you.